प्रचार करता तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळेल? इथे असलेल्या गर्दीवरनं दिसतंय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे. आम्ही जिथे जातो तिथे मतदार जे काही ग्रामपंचायतनी इतकी वर्षाची कामं केली आहेत त्याची तारीफ करतायत. राजूभाईंची इथे असलेले आमचे बाळाभाई आता उपस्थित नाही आहेत, थोड्या दुपारनंतर ते निघाले आहेत. पण सरपंच मॅडम आहेत, आमचा क्लेटस आहेत, राजनभाई आहेत, सगळे इकडचे जे नेते आहेत, गौरीताई आहेत आणि खूपच जास्त सगळ्या नेत्यांना भरभरून सगळे शुभेच्छा देत आहेत. मला असं वाटतं इथे प्रचाराचे 2 दिवस करायची गरजच नव्हती. या लोकांनी जे काम केलं त्याची पोचपावतीच इथे आम्हाला मिळते. कुठले मुद्दे विकासाचे घेऊन आपण जनतेसमोर जातात? जे काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे स्कीम्स आम्ही राबवू शकतो, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी पुढे जिल्ह्याला नेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जातोय. आणि त्यांच्या बेसिक प्रश्नाला जे काही ग्रामपंचायतीला आणि एक्स्ट्रा फंडिंग लागणार ते सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून आणण्याचं काम आम्ही 100% करणार, अशी ग्वाही गावकर मॅडम आणि मी या सगळ्यांसमोर देतोय. ज्या माणसाला आपण निवडून आणलो तोच माणूस आज आपल्या विरोधात निवडणूक लढवत होता, काय वाटतं त्यांचं आव्हान तुमच्यासमोर आहे का? ते आमचे भाऊच आहेत आणि खूप जास्त प्रेम आम्हाला त्यांच्यावर आहे आणि नेहमी प्रेम आणि आदर राहणार. आम्हाला खरोखरच अजून एक पेज आहे की ते का उभे राहिले, पण त्या वेदना ते सगळं मागे ठेवून जेव्हा आपण रणांगणात उतरतो तेव्हा आपलं काम असतं की आपण पुढे पाहून पुढे चालत राहणं आणि मागे काय राहतंय त्याच्या बाबतीत विचार सध्या न करणं. तसंच आम्ही मागचे काही दिवस आपल्या प्रोसेसवर ध्यान देतोय, दिवसभर फिरणं, डोर टू डोर जाणं आणि ग्राउंड झिरोवर जाऊन काम करणं. कारण आम्हाला 100% माहिती आहे की समोरचा माणूस याचे 10% सुद्धा प्रचार नाही करणार आहे. पण आपलं चांगलं वातावरण आहे दोन्ही सीटसाठी आणि जिल्हा परिषदच्या सीटसाठी सुद्धा, म्हणून आम्ही कोणीच घरात बसून नाही. तिथे माझे जाणते सगळे उपस्थित आहेत, माझे माझगावचे सगळे माझे रहिवासी उपस्थित आहेत, चराठ्याचे माझे सगळे रहिवासी उपस्थित आहेत. मी या सगळ्यांच्या मदतीने, या सगळ्यांच्या साथीने डोर टू डोर प्रचार करण्यावर आम्ही जोर दिलेला आहे. किती मताधिक्याने आपला विजय होऊ शकतो? मी कालच सांगितलं साहेब, आपलं मालवणीत एक म्हण आहे की अंडी बघून कोंबे मोजत नाही, त्यामुळे आपण ह्याचं सविस्तर उत्तर 9 तारखेला देऊ.